गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना मुंबई आणि ठाण्यातल्या रस्त्यांची दुरावस्था पाहायला मिळते। गणेशोत्सवाच्या आधी मुंबईतले रस्ते बुजवण्यासाठी सध्या पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे ठाण्याच्या गायमुख रस्त्यावर खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। एकनाथ शिंदेंनी नुकतीच या रस्त्याची खरं तर पाहणी केली होती, पण अद्यापही या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळे त्वरित या रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी होतीये। पावसाळा सुरू झाला की मुंबईमध्ये खड्ड्यांची समस्या सर्वसामान्य मुंबईकर नागरिकांना सतावताना आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे आता पावसाने विश्रांती घेतली, परंतु दुसरीकडे मुंबईमध्ये खड्ड्यांचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण की मुंबईमध्ये ठिकठिकाणी जवळपास 8,500 खड्डे आहेत असं स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। आता मी सध्या शिवडी या ठिकाणच्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रस्त्यावरती आहे आणि आपण पाहू शकतो की संपूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। वाहन चालकांना रस्ता जो आहे तो रस्ता काढताना त्यांची मोठ्या प्रमाणात त्यांना मेहनत घ्यावी लागते। गणेशोत्सवाच्या अगोदर हे रस्ते असतील किंवा मुंबई महानगरपालिकेचे रस्ते असतील याचे खड्डे बुजवले जातात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन खंडू कसबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। आपण सध्या गायमुख घाटावरती आहोत। त्या ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना गेल्या महिनाभर जे आहे ते वाहनधारकांना करावा लागतो। पाहू शकतात पूर्ण जे आहे ते रस्त्यावरती सर पडलेली आहे आणि काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी देखील या ठिकाणचा दौरा केला होता गायमुख घाटा परिसरातला। या ठिकाणचं काम जे ते मोठ्या चालू होतं, मात्र पाहायला गेलं सध्या परिस्थिती बोरिवली आणि मिरज आणि गुजरातकडे जाणारा हा जो रस्ता आहे तो पूर्णतः जर पाहायला गेलं तर पूर्ण रस्त्याची ते पूर्ण सर पडलेली आहे, तर काही ठिकाणी खड्डे दिसत आणि याचमुळे वाहन जे आहे ते अनेक ठिकाणी बंद पडतानाच्या घटना देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मागे वाहतूक कोंडीचा फटका हे ठाणेकरांना बसत आहे। आता हे खड्डे गणेशोत्सवाच्या गणरायाच्या आगमनाच्या अगोदर कधी बुजवले जातील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे नक्कीच कुठेतरी अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी ठेकेदारांनी देखील लवकरात लवकर काही अशा प्रकारचे काम या ठिकाणी केले जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी,